गट्टू चिंकी बनले सांता। शाळेला क्रिसमसची सुट्टी लागली होती आणि गट्टू चिंकी क्रिसमस सेलिब्रेट करायला खूप एक्साइटेड होते। आईनेही क्रिसमस ट्री डेकोरेट करायला बाबांकडून सगळं सामान मागवलं होतं। ती गट्टू चिंकी शाळेतून येण्याची वाट पाहत होती। पण आज जसे गट्टू चिंकी घरी येतात ते एकदम शांतपणे सोफ्यावर बसून जातात। हे पाहून आई त्यांना विचारते, अरे बाळांनो, काय झालं? ख्रिसमसच्या सुट्टीसाठी तुम्ही कालपर्यंत किती एक्साइटेड होता आणि आज जर शाळेला सुट्ट्या लागल्यात तर तुम्ही एवढे शांत का बसलायत? काय झालं? आई, आम्हालाही सांता क्लॉजचा तो ड्रेस हवाय, तू घेऊन देशील? हो आई, देशील तू आम्हाला घेऊन? काय पण असं का मुलांनो, काही झालंय का? आई, अगं काय झालं, आम्ही शाळेतून घरी येत असताना तर रस्त्यात ते केक शॉप आहे ना, जिथून आपण नेहमी क्रिसमसचा केक घेतो, तिथे ना। गट्टू, ते बघ, त्या केक शॉपवर आत्तापासूनच किती गर्दी झालीये। हो चिंकी, क्रिसमस तर उद्या आहे, पण सगळे आजपासूनच केक घेतायत। आपणही आईला सांगूया की आजच केक घेऊन टाक, नाहीतर केक संपले तर। अरे काय तू गट्टू, केक थोडीच संपून जाणार आहे। तेवढ्यात गट्टूची नजर एका गरीब मुलीवरती पडते, जिने फाटके आणि जुने कपडे घातले होते आणि ती केक शॉपच्या बाहेर उभी होती। ती मुलगी केक घेऊन जाणाऱ्या लोकांकडे खूप नीट पाहत होती। चिंकी, त्या मुलीला बघ, ती किती दुःखी दिसतीये ना? हो गट्टू, बरोबर बोललास। चल आपण जाऊन तिच्याशी मैत्री करूया। हो, ही मस्त कल्पना आहे चिंकी। गट्टू चिंकी त्या मुलीजवळ जातात आणि तिला म्हणतात, तू इथे उभी राहून काय बघतीयस? ते माझं घर इथे जवळच आहे। माझ्या आईबाबांजवळ पैसे नाहीये, म्हणून ते मला केक घेऊन नाही देऊ शकत। मी तर इथून जातच होते, तर माझी नजर ह्या दुकानावर पडली। तुम्ही माझी तक्रार त्या दुकानदाराला नका करू। मी आता इथून निघून जाते, नाहीतर तो मला ओरडेल। त्या मुलीचं असं हे बोलणं ऐकून गट्टू चिंकीला खूप दुःख होतं। अगं नाही ग, घाबरू नको, आम्ही कोणालाच काही नाही सांगणार। हो हो, बरं तुझं घर कुठे आहे आणि तुझं नाव काय आहे? माझं नाव प्रिया आहे आणि मी त्या झोपडीत राहते। प्रिया रस्त्याच्या पलीकडे थोड्या दूरवर असलेल्या एका झोपडीकडे इशारा करते, पण तेवढ्यात त्या केक शॉप मधून तो दुकानदार बाहेर येतो आणि त्याला पाहून प्रिया आपल्या झोपडीकडे पळून जाते आणि गट्टू चिंकी तिला थांबवू शकत नाहीत। आणि याच बाबतीत विचार करत करत ते दोघे घरी येतात आणि शांत होऊन सोफ्यावर येऊन बसतात। ओ, तर असं झालंय होय मुलांनो, म्हणून तुम्ही दोघे शांत आहात। पण तुम्हाला सांताचा ड्रेस का हवाय? तुम्ही त्याचं काय कराल? आई, आम्ही ह्या वेळेस ठरवलंय की आम्हाला क्रिसमसला कोणतंच गिफ्ट नको आहे आणि आम्हाला क्रिसमसचा केकही नाही कापायचा। त्यापेक्षा आम्ही प्रियासाठी गिफ्ट घेणारे आणि आमच्या वाट्याचे गिफ्ट सुद्धा प्रियाला देऊन टाकणारे, ते सुद्धा सांता बनून। हो आई, विचार कर, जेव्हा आम्ही सांता बनून तिच्या घरी जाऊ आणि ते सुद्धा केक आणि गिफ्ट घेऊन, तेव्हा ती किती खुश होईल। आपल्या मुलांच्या तोंडून एवढ्या मोठमोठ्या गोष्टी ऐकून तर आई इमोशनल होऊन जाते आणि गट्टू चिंकीला मिठी मारते। गट्टू चिंकी, तुम्ही दोघं खरंच खूप समजूतदार आहात। ठीक आहे, मग आपण आताच सोबत शॉपिंगला जाऊया आणि तुमची नवीन मैत्रीण प्रियासाठी केक आणि गिफ्ट्सही घेऊ आणि तुमच्या दोघांसाठी मी सांताचा ड्रेसही घेईन। चला। हे ऐकून मुलं खूप खुश होऊन जातात। ते लवकर खाऊन घेऊन रेडी होतात आणि आई सोबत शॉपिंगला निघून जातात। तिथे पोहोचून गट्टू चिंकी सगळ्यात अगोदर केक शॉपला जातात। अगं आई, बघ ना, हा सांताचा केक किती मस्त आहे। नाही गट्टू, हा केक बघ, हा जास्त मस्त आहे। अरे मुलांनो, आरामात बघा आणि जो आवडेल तो सांगा, मी तोच घेऊन देईन। गट्टू चिंकी थोड्या वेळ विचार करून सांतावाला केक ठरवतात। यानंतर ते दोघे गिफ्ट शॉपवर जातात आणि एवढे सारे गिफ्ट्स पाहून गट्टू चिंकी खूप जास्त एक्साइटेड होतात। चिंकी, मला नव्हतं माहिती की दुसऱ्यासाठी गिफ्ट घेताना जास्त मजा येते। हो गट्टू, बरोबर बोलला, दुसऱ्यासाठी काहीतरी करताना जास्त छान वाटतं। आपण तर दरवेळेस केक कापायचो आणि आपल्याला गिफ्ट्सही मिळायचे,
पण प्रिया किती खुश होईल जेव्हा ती तिचा पहिला क्रिसमस साजरा करेल. एकदम बरोबर चिंकी. आपण तिच्यासाठी ही बाहुली घेतली तर? हो, ही मस्त आहे. ठीक आहे मुलांनो, मी ही बाहुली घेते आणि त्यासोबतच आपण तिच्यासाठी पेन्सिल केस सुद्धा घेऊया. मी आत्ताच दुकानदार काकांना हे सगळे गिफ्ट्स रॅप करायला सांगते. ठीक आहे? आई सगळ्या गिफ्ट्सना रॅप करावून घेते आणि ही सगळी शॉपिंग करून गट्टू चिंकी आईसोबत घरी येतात. घरी बाबा अगोदरच आले होते. गट्टू चिंकी एक्सायटेड होऊन बाबांना सगळं काही सांगतात आणि आपण आणलेला केक आणि गिफ्ट्स दाखवतात. वा मुलांनो, हे सगळं तर खूप छान आहे आणि तुम्ही दोघंही खूप छान काम करत आहात. याने तुम्हाला देवाकडून खूप सारे आशीर्वाद मिळतील. हो मुलांनो, बाबांचं एकदम बरोबर आहे. आता मी हा केक फ्रीज मध्ये ठेवते आणि तुम्ही सुद्धा हे सगळं सामान नीट ठेवून द्या. ठीक आहे? ओके आई. हे सगळं करून गट्टू चिंकी झोपी जातात. दुसऱ्या दिवशी क्रिसमस होता आणि गट्टू चिंकी संध्याकाळीच आपला सांतावाला युनिफॉर्म घालून सांता बनले होते. हो 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 हो, चिंकी सांता, तू तयार आहेस? हो 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 गट्टू सांता, मी तयार आहे. असं वाटतंय माझे दोन्ही सांता गिफ्ट्स द्यायला तयार आहेत. तर चला मग. हो बाबा. बाबा गट्टू चिंकीला कारमध्ये बसवून प्रियाच्या झोपडीजवळ घेऊन येतात. प्रिया आपल्या झोपडी बाहेर उदास बसली होती आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे पाहत होती. हो 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 हो, मेरी क्रिसमस प्रिया. गट्टू चिंकीला सांताच्या ड्रेसमध्ये पाहून प्रिया अगदी उड्या मारू लागते. काय, 2-2 सांता माझ्या घरी? वाव. हो 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 हो, बघ प्रिया, आमच्याकडे तुझ्यासाठी काय आहे. हा यमी केक आणि गिफ्ट सुद्धा. वाव. केक आणि गिफ्ट सुद्धा माझ्यासाठी? माझा तर विश्वासच बसत नाहीये. हे खरंच माझ्यासाठी आहे? हो हो, नक्कीच प्रिया, हे घे. प्रियाच्या डोळ्यामध्ये अगदी पाणी भरून येतं आणि ती चिंकीकडून गिफ्ट्स आणि केक घेते. सांता थांबा, मी आत्ताच माझ्या आईबाबांना बोलावून आणते. त्यांनाही तुम्हाला भेटवते. नाही नाही प्रिया, आता आम्हाला जायचंय इतर मुलांच्या घरी. हो 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 हो, मेरी क्रिसमस. हो हो, मेरी क्रिसमस प्रिया. ओ ठीक आहे, थँक्यू सो मच सांता. यानंतर गट्टू चिंकी लवकर आपल्या घरी परततात. घरी पोहोचताच गट्टू चिंकीला म्हणतो, आज किती मजा आली ना चिंकी. हो गट्टू, हा आपल्या आयुष्यातला बेस्ट क्रिसमस होता. नाही मुलांनो, आता हा क्रिसमस अजून स्पेशल बनेल. आज जा, तुमच्यासाठी आतमध्ये अजून एक सरप्राईज आहे. काय सरप्राईज? गट्टू चिंकी लवकर घरामध्ये जातात आणि पाहतात की घरामध्ये सुंदर असा क्रिसमस ट्री ठेवला होता आणि सोबतच आजी आणि आजोबा सुद्धा आले होते, तेही सांताच्या ड्रेसमध्ये. ओ हो हो, मेरी क्रिसमस मुलांनो. आजी आजोबा, तुम्ही इथे? ये. गट्टू चिंकी धावत जाऊन आजी आजोबांना मिठी मारतात आणि खूप खुश होतात. मुलांनो, कसे आहात तुम्ही? एकदम मजेत आजी, आणि आम्हाला तुमचं हे सरप्राईज खूप आवडलं. हो आजी, खरंच. मुलांनो, तुमच्या आई बाबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही कशी त्या छोट्या मुलीची मदत केलीत आणि तिला खुश केलं, म्हणून आम्ही विचार केला की आपणही आपल्या मुलांसाठी काहीतरी करू. हे पहा, आम्ही तुमच्यासाठी केवढे गिफ्ट्स आणले आहेत ते. आणि मुलांनो, हे बघा, मी माझ्या हाताने क्रिसमस केक बनवलाय. ये, खरंच आमच्यासाठी हा क्रिसमस एक बेस्ट क्रिसमस आहे. काय, हो ना चिंकी? एकदम बरोबर गट्टू. यानंतर गट्टू चिंकी सगळ्यांसोबत क्रिसमस केक कापतात आणि आपले गिफ्ट्सही उघडून पाहतात आणि ते खूप वेळापर्यंत आजी आजोबांसोबत एन्जॉय करतात. अशा प्रकारे गट्टू चिंकी क्रिसमसला सांता बनतात आणि खूप सारा आनंद देतात.